लक्ष ठेवण्यासाठी, त्याच्यावर आपल्याला बल निर्माण करण्यासाठी आपल्याला माइंडफुलनेस ऑफ ब्रीदिंगचा वापर करायचा आहे. आता हे श्वासोच्छ्वासावर आपण ध्यान करतो. हे आपल्याला ज्यावेळेस आपण हे करत असतो त्यावेळेस आपलं माइंडफुलनेस किंवा जागृती वाढते आणि ज्यावेळेस स्वजागृती वाढते त्यावेळेस आपली जी स्ट्रेसफुल असतं, ताणतणाव असतो तो कमी कमी होत असतो. ज्या वेळेस आपल्याला तणाव निर्माण होतो त्यावेळेस आपण एक प्रॅक्टिस करायची आहे की दीर्घ श्वसन करायचे आहे 10 पायऱ्यांमध्ये. की दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचा, दीर्घ श्वास बाहेर सोडायचा, असं 10 वेळेस करायचं. आणि आपले जे श्वासोच्छ्वास आहे तिकडं जागृत ठेवायचं आहे की आपल्या बॉडीला कशा प्रकारे तो स्पर्श करतो आहे, आपले नर्वस सिस्टीम आहे ती कशा स्वरूपाची काम करते आहे आणि आपण त्याला कशाप्रकारे प्रतिसाद देतो आहे याकडे लक्ष ठेवायचं. याचा फायदा असा होतो की आपले जे वैफल्य आहे त्या वैफल्याचं जी परिणिती आहे ती आपल्याला वेगवेगळ्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, वेगवेगळ्या आपल्याला माध्यमं खुली आहेत तिकडं आपलं लक्ष जातं. त्याचबरोबर आपला विकास होतो आणि आपलं परस्परांचे जे संबंध आहेत ते अधिक दृढ होतात, आनंददायक होतात आणि विश्वासार्ह होतात. आता हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि पुन्हा सुरू करा आणि ह्या पॉजमध्ये आपण 10 दीर्घ श्वसन करा, त्याचे सायकल करा आणि आता तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये लिहा.